बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू शेवटचा कधी मनापासून हसलास? शेवटचा कधी स्वतःसाठी 2 क्षण शांत बसलास? आणि शेवटचा कधी स्वतःच्या मनाने ऐकलंस? मला माहीत आहे, तुझ्या चेहऱ्यावर हसू असते, पण मनात अनेक वादळे सुरू असतात. घरच्यांसाठी तू मजबूत बनतोस, जगासमोर तू आनंदी असल्याचे दाखवतोस, पण रात्री एकटा असताना तुझ्या डोळ्यातून न कळत अश्रू येतात. बाळा, हे अश्रू लपवण्याची गरज नाही, कारण दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण दुःख कायम राहत नाही. तू आज ज्या संकटातून जात आहेस तेच उद्या तुला अधिक धैर्यवान बनवणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात प्रत्येकाला सर्व काही मिळत नाही, पण प्रत्येकाला काहीतरी असे मिळते जे त्याला घडवते. आज तुला वाटत असेल, माझी परीक्षा इतकी कठीण का? बाळा, सोन्याची परीक्षा अग्नीतच होते, मातीची नाही. जीवन ज्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवते त्याचीच परीक्षा जास्त घेते. म्हणून संकट पाहून स्वतःला कमकुवत समजू नको. तुझ्यात अजून खूप सामर्थ्य आहे. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, दुसऱ्यांनी तुला विसरले म्हणून स्वतःला विसरू नको. दुसऱ्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून स्वतःवरचा विश्वास गमावू नको. कारण जेव्हा माणूस स्वतःवरचा विश्वास हरवतो तेव्हा त्याच्याकडून सर्वात मोठी चूक होते. आजपासून एक बदल कर. कोणाच्याही वाईट शब्दांना मनात घर करू देऊ नको. ज्यांनी तुझी किंमत कळत नाही त्यांच्यासाठी स्वतःचे मन का दुखवायचे? बाळा, झाड कधीही प्रत्येक दगडाला उत्तर देत नाही, ते फक्त फळ देत राहते. तसेच तूही तुझे कर्म चांगले ठेव, तुझे बोलणे गोड ठेव, तुझे मन स्वच्छ ठेव. लोक काय बोलतात यापेक्षा तू काय करतोस हे महत्त्वाचं आहे. आज तुला एक गोष्ट सांगतो, रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आरशात पहा आणि स्वतःला एवढेच सांग, आज मी कोणाचे मन दुखवणार नाही, आज मी कोणाला द्वेष करणार नाही, आज मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करीन. हे 3 संकल्प जर रोज केले तर हळूहळू तुझ्या मनातील अंधार कमी होऊ लागेल. बाळा, कधी कधी जीवन उत्तर लगेच देत नाही, ते आधी तुला तयार करते. म्हणून वाट पाहणे म्हणजे हार मानणे नाही, वाट पाहणे म्हणजे योग्य वेळेवर विश्वास ठेवणे. आज जर तुझ्या घरात अडचणी असतील तर घरातील प्रेम कमी होऊ देऊ नको. जर पैशांची चिंता असेल तर प्रामाणिकपणा सोडू नको. जर लोकांनी साथ सोडली असेल तर चांगुलपणा सोडू नको, कारण हीच तुझी खरी ओळख आहे. बाळा, तुझे आयुष्य दुसऱ्यांसारखे असण्याची गरज नाही. तुझा मार्ग वेगळा आहे, तुझा प्रवास वेगळा आहे आणि तुझी वेळही वेगळी आहे. म्हणून तुलना करू नको. तुलना मनात दुःख वाढवते, कृतज्ञता मनात समाधान वाढवते. आज रात्री झोपण्यापूर्वी ज्यांनी तुला मदत केली त्यांचे मनापासून आभार मान. ज्यांनी तुला दुःख दिले त्यांच्याकडून मिळालेला धडा लक्षात ठेव आणि उद्याची सकाळ नव्याने आशेने सुरू कर. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस तुला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. काही दिवस आनंद देतात, काही दिवस अनुभव देतात. दोन्ही स्वीकार, कारण दोन्ही तुझ्या आयुष्याला घडवत असतात. आजचा हा संदेश इथेच संपवतो, पण जाताना एकच गोष्ट सांगतो, मनात श्रद्धा ठेव, वागण्यात नम्रता ठेव, कर्मात प्रामाणिकपणा ठेव आणि संकटात धैर्य ठेव. उरलेला मार्ग हळूहळू स्पष्ट होत जाईल. तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्माला योग्य वेळी योग्य फळ मिळो, हीच सदिच्छा.